नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. तर चलो मुंबईचा नारा जरांगे पाटील यांनी दिला आणि लाखोच्या संख्येनं मराठे मुंबईमध्ये एकवटले. ह्या आंदोलनाचा नाराच असा होता, कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा. आता कसं पाटील म्हणतील तसं. म्हणजे लाखोच्या संख्येनं मराठा समाज तिथे एकवटल्यानंतर अर्थातच सरकारची दमछाक होणं साहजिकच होतं. पहिलीच मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते आणि गणेशोत्सव ही मुंबईचा प्रमुख सण आणि ह्या सणानिमित्त ही मुंबईतून बाहेरून सुद्धा काही गर्दी येत असते. आणि ह्या गजबजलेल्या मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं, कोटीच्या संख्येनं मराठा तिथे एकवटला. आणि आपल्या लक्षात आलं असेल की ह्या आंदोलनानं जी आर मधून काय दिलं किंवा नाही दिलं हे आपण शोधत बसण्यापेक्षा ह्या आंदोलनानं मराठ्याने एक दिलं की मराठ्यांचं जे काय संघटन आहे, जी संघटन शक्ती आहे ती अपूर्व आहे. की मराठ्यानं काय निवलं गेलं होतं की मराठ्यामध्ये एकोपा नाही. मराठा अनेक गटामध्ये विभागलेला आहे. मराठा अनेक पक्षामध्ये विभागला गेला आहे. मराठा भावकीमध्ये विभागला गेला आहे. मराठा एकमेकांचे पाय ओढतो. मराठ्याला पुढे जायला मदत करत नाही. हे मराठ्याचे दोष हेरून त्यांच्यावर काही दंतकथा रंगवलेल्या होत्या, काही व्यंगकथाही सांगत होत्या. पण मराठाने हे सिद्ध करून दिलं की आमची गाथा पराक्रमाची आहे, आमच्या कथा शौर्याच्या आहेत आणि आम्ही एकीच्या सुद्धा गाथा लिहितो आहोत. आणि एक प्रचंड संघटन शक्ती मराठ्याची मुंबईमध्ये आपल्याला दिसून आली. आणि ज्या पद्धतीनं हा आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न शासनाने केला तो खचितच लोकशाहीला लाजिरवाणा होता. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन हे सुरू होतं. पण सरकारने ज्याप्रमाणे आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला ते लोकशाही मूल्याचं पायमळणी करणारं होतं. खरं आंदोलन कसं हाताळलं, कसं नाही हाताळलं ते प्रत्येक व्यक्तीचं, नेत्याचं कौशल्य असतं, सरकारचंही कौशल्य होतं. पण हे आंदोलन हाताळण्याची जबाबदारी किंवा त्याची जी काही बंदूक आहे ती बंदूक कोर्टाच्या खांद्यावर ठेवण्यात आली. पाहता कोर्टाचा आणि आंदोलनाचा इतकासा काही संबंध नव्हता. तो संबंध मुद्दामून घडून आणला गेला. आणि मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आले होते ते आंदोलक नसून ते कोणीतरी परकीय आहेत आणि ते शत्रू आहेत अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली गेली. म्हणजे शत्रूंचा अन्न पाणी पुरवठा बंद करावा, त्यांची रसद बंद करावी, आणि शत्रू शरण येतो किंवा रणांगण सोडून जातो, अशा पद्धतीची आपण ऐतिहासिक कथा ऐकतो. अनेक ऐतिहासिक प्रसंग आता समोर आहेत. पण मराठे लिचेपेचे नसतात, मराठे डगमगणारे नसतात. आणि ते डगमगले नाही, ते लिचेपेचे नव्हतेच. आणि अशा पद्धतीने त्यांचं रसद बंद केली जरी असली ते मराठी एरियाला पेटले. गावागावातून शिदोऱ्या आल्या, पाण्याचे टँकर आले, बाटल्या आल्या आणि इतका अन्नसाठा आला की कित्येक वेळेस मुंबई पुन्हा जीवू शकेल अशा प्रकारच्या भाकऱ्या, चटण्या, सर्व पदाची गावकऱ्यांची जी काही शिदोरी ती मुंबईमध्ये पोहोचली. आणि नंतर सरकारला कळलं की अशा पद्धतीनं आंदोलन हाताळलं हे इतकंसं काही योग्य होणार नाही आणि मराठा एरियाला पेटल्यानंतर तो सहसा असा परत जाणार नाही. आणि शेवटी कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आंदोलकाचे बरेच पर्याय कमी करण्यात आले होते. पण मराठ्याकडे जो काही विश्वास होता आपल्या नेतृत्वावर आणि मराठ्याच्या अंगामध्ये जी काही जिद्द होती आणि जे काही इतिहास होता तो इतिहास आणि जिद्द ही मराठ्याची पेटती होती. आणि मराठा सहजासहजी पराभव पत्करणारा नाही इतकं असतानाही कोर्टाने बरेच पर्याय त्यांचे बंद केले होते. म्हणून राज्य सरकारची राज्यमंत्र्यांची जी काही कमिटी होती, उपसमिती होती, उपसमिती तिथं आली. त्याने एक जी आर दिला. त्या जी आरचा पूर्ण ड्राफ्ट जरांगे पाटील यांनी वाचला. प्रत्येक आंदोलन त्याला प्रतिसादही दिला, तो अभ्यासकांनाही वाचायला दिला. त्याच्यानंतर वकिलाच्या कमिटीने सुद्धा तो पाहिला आणि सर्वांमती ठरलं की आता हा जी आर काढायला हरकत नाही. आणि सरकारनं तशा पद्धती तो जी आरही काढला. जी आर काढल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठ्या सभेला संबोधित केलं की राजेहो जिंकलो, आपल्या जे काही मागण्या आहेत त्या सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि सरकारचं आणि आमचं वैर संपलं, तुम्ही या, मी उपोषण सोडायला तयार आहे, आपलं हे प्रेमाचं नातं आपण पुढं नेऊया, अशा पद्धतीचं आव्हानही त्यांनी स्टेजवरून केलं आणि त्यांचं उपोषण सुटलं.
उपोषण सुटल्यानंतर तिथे एकच जल्लोष झाला, तिथं गुलाल उधळले गेले, ढोल ताशांचे आवाज तिथं घुमले, ढोल ताशावर जल्लोष झाला, मराठी नाचू लागले, गाऊ लागले, ढोल ताशे वाजू लागले, नाचत गाजत वाजत आपापल्या गावाकडे निघून गेले. काही तासामध्ये मुंबई मोकळी झाली आणि मुंबईकरांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. गावागावात आल्यानंतर विश्व चांदोकरांचं स्वागत करण्यात आलं, त्यांना ओवाळण्यात आलं आणि प्रचंड उत्साह होता, प्रचंड आनंद होता. काही दशकाची लढाई मराठे जिंकले होते. हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता आणि गरजवंत मराठ्यांचा लढा त्यांनी जिंकला होता, अशा भावना होत्या. प्रत्येक गावागावामध्ये त्यांचं स्वागत होतं, ढोलीबाजी वाजत होते, ढोल ताशा वाजत होते, लेझीम कळत होते, गुलाल उधळला जात होता, सुवासिनी औक्षण करत होत्या. आणि ह्याच्यातच ह्या जी आर बाबतीत संभ्रम तयार करण्यात आले. म्हणजे एकंदरीत मराठ्यांच्या आरक्षणावर जे काही आनंद साजरा करत होते त्याच्यावर विरझण पाडण्यात आलं आणि मराठ्याचा आनंदावर विरझण टाकण्याचं काम सुरू झालं. आणि ते सरकारी पक्षाकडून सुरू झालं, विरोधक पक्षाकडून सुरू झालं आणि खास करून मराठ्याचे जे आंदोलकाचे जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडून झालं. म्हणजे मराठा आरक्षण सरसकट कुणबीतून द्या, ही जी काही मागणी आहे ह्याच्यामुळेच खरं ह्या मागणीवर सरकारचं खरं दिव्य आहे. कारण मराठा आरक्षणात जेव्हा आरक्षण दिलं आणि जेव्हा जल्लोष सुरू झाले तेव्हाच ओबीसी प्रवर्गातील काही जातीतली लोक आहेत किंवा ओबीसी प्रवर्ग आहे ते अस्वस्थ झाला होता. त्यांना आपली भाकरी हिरावून घेतली आहे, आपल्या ताटात कोणीतरी मोठी माणसं जेवायला आली, अशा प्रकारची भीती त्यांना वाटत होती. सरकारच्या वतीने त्यांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे तुम्ही आनंदावर विरझण जेव्हा सरकारने अशा प्रकारे आश्वासन देण्याचा प्रयत्न सुरू केला, अर्थातच मराठ्यांच्या आनंदावरती विरझण पडलं गेलं. आणि जेव्हा ओबीसी अस्वस्थ आहे, मराठ्याचे आनंद विरझण पडलेला आहे आणि सरकार त्यांना तोलतं आहे, सरकारची फार मोठी कसोटी लागलेली आहे आणि सरकारनंतर त्यातल्या काही लोकांना म्हणजे आरक्षणावर काही राजकारण आहे ते राजकारण करायला सुरू केलं. त्यामुळे लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यामध्ये ओबीसी नेते बबनराव तायवाडे असतील, ओबीसी नेते म्हणजे कुणामध्ये एक वाक्य राहिली नाही. प्रत्येकाने आपापल्या भूमिका वेगळ्या घेतल्या आणि ओबीसीचं संघटन एक नाही अशा पद्धतीने एक प्रदर्शन साऱ्या लोकांसमोर केलं की जे काही जी आर मध्ये आहे आणि जी आर मध्ये ते जी आरचा जो कात्याकड सुरू झाला, अभ्यास सुरू झाला आणि प्रत्येक जण आपापले सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला. वसिफ आता जे काही अभ्यासक आहेत, जे काही नेते आहेत, त्यांनी जी काही बाजू मांडायची आहे ती बाजू सरकारपाशी मांडली पाहिजे. अभ्यासकांना आपला अभ्यास कोर्टामध्ये सांगितला पाहिजे. हा जी आर कसा टिकेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणात कसा धक्का बसला नाही हे पटवून देण्याचं काम सरकारचं आहे, ते सरकारनंच केलं पाहिजे. आणि प्रत्येक जण आपापलं राजकारण करतो आहे. म्हणजे सरकारने आरक्षण दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समितीने आरक्षण दिलेलं आहे, म्हणून दादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे, त्यांची मागणी सरकारनं मंजूर केलेली आहे. म्हणून लक्ष्मणराव हाके यांनी मात्र एल्गार बारामतीतून सुरू केलेलं आहे आणि ते सर्व ह्या आरक्षणाचं जे काही म्हणजे जे आरचं जे काही खापर आहे ते शरद पवार पुढे पाहत आहेत. म्हणजे व्यक्तिगत टीका करून अनेक समाज लोक बिघडण्याचं काम लक्ष्मणराव हाके आणि इतर लोक सुद्धा करतायत. म्हणजे सरकारकडे मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे, तर ती कायद्याच्या बाजूनं सरकारवर आपल्या प्रवर्गाचा दबाव तयार करूनच हे केलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एकमेकाच्या वैयक्तिक नेत्यावर बोलणं नाही पाहिजे, खालच्या भाषेत बोलणं नाही पाहिजे, त्याच्यातनं सामाजिक सुलोगा बिघडू शकतो. आणि हा जो लढा होता गरजवंत मराठ्यांचा लढा होता, हा प्रस्थापित मराठ्यांचा लढा नव्हताच. मुळात गरजवंत मराठ्यांची जी काही दुखणं आहेत, ते कसे वंचित आहेत, त्यांच्या गाल हापेस्ट आहेत, हा गावगड्यातला ओबीसी जाणतो. ओबीसीला सुद्धा त्या संदर्भात संवेदना आहेत, ते सुद्धा एकमेकाच्या सुखादुःखामध्ये सामील होतात. आणि हे जे काही गावगाडा जे गावामध्ये जे काही जाती सलोख आहे, जो समंजस आहे, ते समंजसाचा जो काही बंद होण्याचं काम आता त्यांच्या राजकारणासाठी होणार आहे. ह्या सर्व जी आरचं, या मराठा आरक्षणाचं, ओबीसीच्या एल्गारचं आता राजकारणच खेळलं जात आहे, हे आता आपल्याला दिसतच आहे. आणि याच्यातनं मात्र ओबीसी आणि गावगड्यातला मराठा भरला जाणार आहे आणि हे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकण्याची आता परिस्थिती आलेली आहे. आणि सरकारच्या विरोधात आंदोलन होऊ शकतात, सरकारला मागण्या होऊ शकतात, सरकारच्या विरोधात एल्गारी होऊ शकतात, पण ठराविक नेत्यांच्या ठराविक जातीच्या विरोधात एल्गार आणि मोर्चे होऊ शकत नाहीत. आणि जी भाषा आहे ती भाषा आक्रमक असली नाही पाहिजे. दोन्ही बाजूच्या म्हणजे ओबीसी समर्थक, एल्गारवाले समर्थक असतील किंवा मराठा आरक्षणाचे आंदोलक असतील, या दोन्ही समाजातून दोन्ही बाजूनी जी काही भाषा वापरली जाते ती भाषा खालची पाती नसली पाहिजे, कारण त्यातून जाती सलोखा बिघडू शकतो आणि हीच खरी आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला
अखंडतेला आणि समतेला सुद्धा बाधा आणू शकतात. आणि आपल्याला सर्वांना समतेचं गाणं गायचं आहे. सामाजिक न्यायाची आपल्याला अपेक्षा आहे, कारण आपल्याला सर्वांना गुण्यागोविंद राहायचं आहे. कारण आपण सर्व हिंदू आहोत. हे सुद्धा आपल्याला हे हिंदू हिंदू म्हणणारे जे काही राजकारण करणारे लोक त्यांना सुद्धा सांगायचंय, आम्ही सर्व हिंदू आहोत आणि हिंदू धर्म हा विश्व कुटुंबाची कल्पना मानतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना एकत्र राहायचं आहे, सर्वांना एकत्र जगायचं आहे, एकत्र समतेचं गाणं गायचं आहे. त्याशिवाय राजकारणामध्ये आपण पडलं नाही पाहिजे. आणि जे राजकारण करणारे जे काही नेते आहेत त्यांचे हेतू तपासले पाहिजेत आणि त्यांच्या हाकेला किती द्यायचा हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.